नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांच्या स्मार्ट MPSC कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, हेडिंग पाहिली असेल तुम्ही की कोरोना वॅक्सिनेशन. आता या संदर्भात नेमकं या व्हिडिओमध्ये नेमकं काय आहे हा आपल्याला प्रश्न पडलेला असेल. तर या लेक्चरमध्ये आपल्या भारतामध्ये कोरोनासाठी जे काही वॅक्सिनेशन चालू आहे त्या वॅक्सिनेशनसाठी कोणत्या कोणत्या वॅक्सिन वापरल्या जातात आणि त्या वॅक्सिनेशनचं कंपॅरिझन आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो. पहा मित्रांनो, नेमकं कसं असतं की कोणताही आजार किंवा कोणतीही महामारी आल्याच्यानंतर त्यासाठी एक प्रिपेअर्डनेस असणं गरजेचं असतं. परंतु या कोरोना हा एक असा व्हायरस आलेला आहे की त्याचं प्रिपेअर्डनेस आपल्याला नव्हतं, की अशा प्रकारचा व्हायरस येईल याची कोणाला कल्पनाही नव्हती आणि तो आलेला आहे. तो भलेही कोणत्याही देशातून आलेला असो, त्याबद्दल आपल्याला काहीही त्या ठिकाणी घेणं देणं नाही आहे. परंतु याच्यापासून आपल्याला कशाप्रकारे स्वतःला वाचवता येईल, इतरांना वाचवता येईल, त्यासाठी प्रयत्न हे करावे लागणार आहेत. त्या संदर्भातच आपल्या इंडियामध्ये या ठिकाणी 3 प्रकारच्या वॅक्सिन्स आहेत आणि त्यानंतर त्या कशा दिल्या जातात, काय नाही, त्याचं स्टोरेज कसं असतं, त्याचं काय इफेक्टिव्हनेस किती आहे, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो. आपल्याला सर्वांना माहिती आहे की मागच्या वर्षी जेवढा काही कोरोनाचा प्रकोप होता आपल्या भारतामध्ये, त्याच्यापेक्षा जास्त वेगाने सध्याला चालू आहे. त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये जवळपास तुम्ही पाहिलं असेल की जवळपास 50 to 60,000च्या रेंजमध्ये सध्याला केसेस चालू आहेत. त्या संदर्भात महाराष्ट्र सरकारने 144 कलम हा पूर्ण महाराष्ट्रभर लागू केलेला आहे. त्यामुळे संचारबंदी आहे इथून पुढे 15 दिवस, 14 तारखेपासून रात्रीच्या 8 वाजल्यापासून. परंतु त्याच पॅरललमध्ये वॅक्सिनेशन महाराष्ट्रामध्ये भरपूर काही फास्ट चालू आहे. महाराष्ट्राने रेकॉर्ड केलेला आहे की जवळपास 4 ते 4.5 लाख वॅक्सिन एकाच दिवशी देण्याचा रेकॉर्ड केलेला आहे. महाराष्ट्रामध्ये वॅक्सिनेशन प्रोसिजर खूप जास्त आहे. लोकांना वाटत आहे की महाराष्ट्रामध्ये केसेस जास्त आहेत. त्याच संदर्भात महाराष्ट्रामध्ये टेस्टिंगसुद्धा भरपूर प्रमाणात चालू आहे. इतर राज्यामध्ये टेस्टिंग तेवढ्या वेगाने चालू नाही आहे जेवढा आपल्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे मित्रांनो. त्यामुळे घाबरून जायचं नाही आहे परिस्थितीला. आलेल्या परिस्थितीला आपल्याला तोंड द्यायचं आहे. चला मित्रांनो, आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करूयात की काय आहे पाहूयात. किती वॅक्सिन आहेत, कोणत्या प्रकारच्या वॅक्सिन आहेत. पहा मित्रांनो, कोवॅक्सिन, कोविशिल्ड आणि स्पुतनिक, हे स्पुतनिक जे आहे ते रिसेंटली अप्रूव्ह झालेली आहे आपल्या इंडियामध्ये. बाकीच्या 2 जे आहेत ते ऑलरेडी अप्रूव्ह आहेत. त्या 2चं वॅक्सिनेशन आपल्या इंडियामध्ये चालू आहे. त्या 2 ज्या लसी आहेत, कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड, यांचं लसीकरण आपल्या भारतामध्ये चालू आहे. स्पुतनिक ही जी वॅक्सिन आहे ती रशियाद्वारे डेव्हलप केलेली आहे. रशिया हा आता एक्सपोर्ट करत आहे त्या वॅक्सिनेशनचं. तर त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्या जे वॅक्सिन आहे त्याचं इफेक्टिव्हनेस खूप जास्त आहे. जवळपास 92% त्याचं इफेक्टिव्हनेस आहे. बाकीच्या कम्पॅरेटिव्हली या दोघांपेक्षा थोडंसं जास्त आहे. कोविशिल्डचं जवळपास 92% आहे आणि आपल्या कोवॅक्सिनचं जवळपास 81% इफेक्टिव्हनेस आहे मित्रांनो. तर नेमकं हे कसं असतं, काय नाही, हे जे वॅक्सिन तयार केलेले आहेत ते कसे तयार केलेले आहेत ते आपण आता पाहूयात मित्रांनो. पहा मित्रांनो, कोवॅक्सिन जी आहे ती भारताच्या भारत बायोटेक या कंपनीने डेव्हलप केलेली वॅक्सिन आहे. हे जे आहे ते इनॅक्टिवेटेड व्हायरस आहे. म्हणजे या वॅक्सिनमध्ये कोरोना व्हायरसचा जो काही डेड व्हायरस आहे त्या व्हायरसपासून ही वॅक्सिन तयार करण्यात आलेली आहे. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जेव्हा ती ॲडमिनिस्टर केली जाते, म्हणजे आपल्या बॉडीमध्ये ती दिली जाते, त्यानंतर आपल्या जे काही इम्युन सेल्सची जी काही इम्युनिटी तयार करण्याची जी काही सिस्टीम असते ती एकदम जनरेट व्हायला चालू होते की डेड व्हायरस आलेला आहे, काहीतरी एक्सटर्नल आपल्या बॉडीमध्ये आलेलं आहे आणि तेच आपल्या इम्युन सिस्टीमला त्या व्हायरसच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज क्रिएट करण्यासाठी बूस्ट करतं. त्यामुळं मग आपल्या बॉडीमध्ये अँटीबॉडीज तयार होतात आणि जेव्हाही केव्हाही आपल्याला तो व्हायरस आपल्या बॉडीमध्ये प्रवेश करेल, ऑलरेडी आपल्या बॉडीला माहीत असेल की हा काहीतरी एक्सटर्नल पार्ट आपल्या बॉडीमध्ये आलेला आहे, त्याच्यानुसार ते त्या जे काही व्हायरस आहे त्याला टॅकल करण्याचा प्रयत्न करतील आणि आपल्याला त्याच्यापासून संरक्षण प्राप्त होईल. मग ही जी वॅक्सिन आहे ती वॅक्सिन जी आहे ती केव्हा केव्हा दिली जाते. पहिला डोस दिल्याच्यानंतर जवळपास 4 आठवड्याच्या नंतर दुसरा डोस दिला जातो या वॅक्सिनचा. हे वॅक्सिन जे आहे ते 2 डिग्री सेल्सिअस ते 8 डिग्री सेल्सिअसपर्यंत ठेवण्यामध्ये येत आहे. भरपूर बाहेरचे जे काही वॅक्सिन आहेत त्यांचं स्टोरेज जे आहे ते खूप जास्त प्रमाणामध्ये आहे. जवळपास -70 to 80 डिग्री सेल्सिअस हे खूप कमी टेम्परेचर आहे. इथपर्यंत टेम्परेचर ठेवण्यासाठी खूप जास्त प्रमाणात आपल्याला टेक्नॉलॉजी लागणार आहे आणि त्यासाठी खूप जास्त प्रमाणात आपल्याला इलेक्ट्रिसिटी लागू शकते. अशा ह्या गोष्टी जे काही होत्या त्या या आपल्या कोवॅक्सिनमध्ये ओव्हरकम झालेल्या आहेत मित्रांनो. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी 2 डिग्री सेल्सिअस ते 8 डिग्री सेल्सिअसपर्यंत आपण हे वॅक्सिन स्टोअर करू शकतो आणि यूज करू शकतो. या वॅक्सिनची जी काही इफिकसी आहे म्हणजे ती 81% काम करते.
त्यानंतर ती थोडंसं वीक व्हायला जाते असं म्हणू शकतो आपण, परंतु नाही, 81% आपल्याला या व्हायरसपासून या वॅक्सिनद्वारे संरक्षण मिळण्यासाठी ही वॅक्सिन चांगलेली आहे. आणि जानेवारीमध्ये या वॅक्सिनचं ॲप्रुव्हल झालेलं आहे, एमर्जन्सी ॲप्रुव्हल झालेलं आहे. सगळं काही एमर्जन्सीमध्येच चालू आहे कोरोना व्हायरसच्या संदर्भात. कोरोनाचे जे काही वॅक्सिन्स आहेत त्याच्या संदर्भात सर्व काही जिकडं तिकडं पाहिलं तुम्ही सर्व देशांमध्ये सर्व हे एमर्जन्सी चालू आहे. ॲप्रुव्हल त्यानंतर ट्रायल हे सर्व एमर्जन्सी प्रकारे चालू आहे. तर पहा, कोवॅक्सिन जी भारत बायोटेकने तयार केलेली आहे ती इनॅक्टिवेटेड व्हायरसची आहे. त्याचप्रमाणे आता दुसरी जी वॅक्सिन आहे आपली कोविशिल्ड, ही जी आहे ती इंग्लंडमध्ये असणाऱ्या ऑक्सफर्ड आणि ॲस्ट्राझेनेका या 2 कंपन्यांनी मिळून तयार केलेली आहे. हे दोन्ही वेगळ्या वेगळ्या कंपन्या आहेत, ऑक्सफर्ड आणि ॲस्ट्राझेनेका. ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये याचं डेव्हलपमेंट झालेलं आहे मित्रांनो. त्यामुळे ऑक्सफर्ड आणि ॲस्ट्राझेनेका, मला वाटतं ही फ्रान्सची, तुम्ही कमेंट करून सांगा ही ॲस्ट्राझेनेका कुठली कंपनी आहे. मी थोडं विसरलेलं आहे, मला लक्षात येत नाही आहे. तुम्ही कमेंट करून सांगा मला ही ॲस्ट्राझेनेका कुठली कंपनी आहे. तर हे जे कोविशिल्ड व्हायरस आहे हे एक वीकेंड व्हर्जन ऑफ कॉमन कोल्ड व्हायरस, त्यालाच म्हणतो आपण की ॲडेनो व्हायरस. म्हणजे चिंपांजीच्या बॉडीमध्ये एक व्हायरस असतो ॲडेनो व्हायरस, त्यालाच कॉमन कोल्ड व्हायरस म्हणतात. त्या व्हायरसपासनं जसा कोरोनाचे स्पाइक्स आहेत तसा दिसणारा हा एक कोविशिल्ड लस तयार केलेली आहे. म्हणजे त्याच्यामध्ये असणारं जे काही वॅक्सिनमध्ये असणारं जे काही आपल्याला अँटीडॉट वगैरे म्हणू शकतो आपण, ते जे आहे ते ॲडेनो व्हायरसपासून जशाच तसं आपल्याला कोरोना व्हायरससारखं दिसणारं बनवलेलं आहे. त्याच्यामुळे हे जेव्हा काही जॅब आहे ते आपल्या बॉडीमध्ये जेव्हा देतो तेव्हा ते आपल्याला बूस्ट करतं. जसं मी सुरुवातीला सांगितलं की आपल्या बॉडीमध्ये एक्सटर्नल पार्ट आल्याच्यानंतर इम्युनिटी सिस्टीम डेव्हलप केली जाते, त्याच संदर्भात हे सुद्धा वर्क करतं मित्रांनो. फक्त एवढाच फरक आहे की आपली कोविशिल्ड कोवॅक्सिन जी आहे ती कोरोना व्हायरसचा डेड सेल आहे त्याच्यामध्ये, परंतु कोविशिल्ड जी आहे ती चिंपॅन्झीमध्ये असणाऱ्या ॲडेनो व्हायरसपासून तयार केलेली आहे. मग याचा पहिला जो गॅप आहे, पहिला आणि दुसरा डोस आहे, याच्यामध्ये जवळपास 12 वीक्स अपार्ट हे दिलं जातं. म्हणजे या 2 डोसमध्ये 12 वीक्सचा गॅप असायला पाहिजे. हे पण 2 डिग्री सेल्सिअस आणि 8 डिग्री सेल्सिअसपर्यंत स्टोअर करून आपण ठेवू शकतो. याची जी इफेक्टिव्हनेस आहे ती टोटल इफेक्टिव्हनेस म्हणजे दोन्ही डोस घेतल्याच्या नंतरची इफेक्टिव्हनेस 90% आहे. आणि जेव्हा आपण पहिला डोस घेतो कोविशिल्डचा तेव्हा आपल्याला 70%चं इफेक्टिव्हनेस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो. त्यामुळे या सध्याला जे 2 वॅक्सिन्स आहेत, आपली कोणती कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड, या 2 वॅक्सिन सध्याला भारतामध्ये ॲडमिनिस्टर केल्या जात आहेत, त्या दिल्या जात आहेत. परंतु रिसेंटली तुम्ही ऐकलं असेल की रशियाची जी काही स्पुतनिक वॅक्सिन आहे त्याला आपल्या भारतामध्ये एक ॲप्रुव्हल मिळालेलं आहे. मग ही जी वॅक्सिन आहे ती मॉस्कोमध्ये असणाऱ्या गामेलेया इन्स्टिट्यूटद्वारे डेव्हलप करण्यात आलेली आहे. ही सुद्धा एक कोल्ड टाईपच्या व्हायरसपासून तयार केलेली आहे. ज्याप्रमाणे कोविशिल्ड तयार झालेली आहे त्याचप्रमाणे स्पुतनिक देखील तयार झालेली आहे. ही सुद्धा 2 डिग्री सेल्सिअस आणि 8 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान ठेवलं जाऊ शकतं. त्यानंतर याच्या 2मध्ये पहिल्या आणि दुसऱ्या डोसमध्ये जवळपास 21 दिवसाच्या गॅपनंतर ही जी काही आपल्याला स्पुतनिकची वॅक्सिन आहे ती दिली जाते. 21 दिवस म्हणजे जवळपास आपल्याला या ठिकाणी किती होतात तर 3 आठवडे होतात. बाकीचे जे आहेत आपण 4 आठवडे किंवा 12 आठवडे असं पाहिलेलं आहे. यामध्ये आणखीन एक कमालीची गोष्ट आहे की स्पुतनिक ही जी वॅक्सिन आहे ती जवळपास 60 कंट्रीजनं ॲप्रूव्ह केलेली आहे. भरपूर या ठिकाणी झालेलं आहे. तर भारतामध्ये सुद्धा या वॅक्सिनला ॲप्रूव्हल मिळालेलं आहे. तर भारतामध्ये डॉक्टर रेड्डी ही हैदराबादची जी काही लॅबोरेटरी आहे त्या लॅबोरेटरीद्वारे हे जी वॅक्सिन आहे ती भारतामध्ये इम्पोर्ट केली जाणार आहे मित्रांनो. स्पुतनिक जी काही वॅक्सिन आहे ती जवळपास 92% प्रोटेक्शन आपल्याला देते कोरोना व्हायरसच्या अगेन्स्ट फाईट करण्यासाठी. अशा प्रकारे या 3 वॅक्सिन सध्याला भारतामध्ये ॲप्रूव्ह झालेल्या आहेत. परंतु कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या 2 सध्या वापरत आहोत आपण. आणि स्पुतनिक केव्हा अवेलेबल होईल, रिसेंटली आपल्याला 1-2-3 महिन्यामध्ये ही वॅक्सिन आपल्याला अवेलेबल व्हायला चालू होईल मित्रांनो. तर या व्यतिरिक्त आपल्या भारतामध्ये आणखीन काही वॅक्सिन चालू आहेत मित्रांनो. जसं की आपण पाहू शकतो की अहमदाबादमध्ये असणारे झायडस कॅडिला ही जी कंपनी आहे ती सुद्धा एक वॅक्सिन डेव्हलप करत आहे. त्यानंतर हैदराबाद बेस्ड बायोलॉजिकल द फर्स्ट इंडियन प्रायव्हेट वॅक्सिन मेकिंग कंपनी आहे जी की US मध्ये असणाऱ्या डायनावॅक्स आणि बॅलर कॉलेज ऑफ मेडिसिनसोबत
कोलॅबरेशन करून एक वॅक्सिन तयार करत आहे. त्याचप्रमाणे हैदराबादमध्ये असणारी दुसरी एक बायोलॉजिकल जी आहे ती एक वॅक्सिन डेव्हलप करत आहे यूएसच्या जॉन्सन अँड जॉन्सनसोबत वॅक्सिन. म्हणजे असे भरपूर वॅक्सिन्स आपल्या इंडियामध्ये सध्याला तयार होण्याच्या मार्गावरती आहेत. त्यानंतर HGCO19 इंडियाज फर्स्ट mRNA वॅक्सिन मेड बाय पुणे बेस्ड जिनोवो in collaboration with Seattle-based HDT Biotech Corporation using bits of genetic code to cause immune response. पहा मित्रांनो, ही सुद्धा बाहेरच्या आपल्या कंपनीसोबत सिॲटल कुठं आहे अमेरिकेमध्ये असणाऱ्या HDT बायोटेक कॉर्पोरेशनसोबत पुण्यामध्ये असणारी जी काही कंपनी आहे ती कोलॅबरेशन करून एक वॅक्सिन तयार करत आहे. त्यानंतर भारत बायोटेक आपली जी आहे कोवॅक्सिन बनवणारी जी काही आपली कंपनी आहे ती नेझल वॅक्सिन म्हणजे नाकातून ते वॅक्सिन देण्याचं एक तयार अशी एक नाकामधून देण्यात येणारी वॅक्सिन त्याद्वारे तयार केली जात आहे मित्रांनो. त्याचप्रमाणे सिरम इन्स्टिट्यूटसुद्धा एक अमेरिकनची नोवोवॅक्स कंपनी आहे त्याच्यासोबत मिळून दुसरी एक वॅक्सिन तयार करत आहे. अशा भरपूर सध्याला आहेत, परंतु आता सध्याला आपल्याला 3च ॲप्रूव्ह झालेले आहेत, जसं की कोविशिल्ड, त्यानंतर कोवॅक्सिन आणि स्पुतनिक. ह्या जे वॅक्सिन आहेत ते इंडियामध्ये ॲप्रूव्ह झालेले आहेत. बाकीच्या लवकरच होतील जर त्यांचं ट्रायल चांगलं केलं तर. पाहूयात मित्रांनो नेमकं कधीपर्यंत आपल्याला या कोरोनापासून सुटका मिळणार आहे. मित्रांनो पहा, अशा पद्धतीने या आपल्या वॅक्सिन स्टोअर केल्या जातात, ॲडमिनिस्टर केल्या जातात. कशा प्रकारे तयार झालं हे आपल्या सर्वांना आता कळालं असेल. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करायला विसरू नका. स्वतःची काळजी घ्या, आईवडिलांची काळजी घ्या, अभ्यास करत राहा मित्रांनो. गॉड ब्लेस यू ऑल.